गेली का मानसी? ती कुठेही जाणार नाही. हेच सगळं मला परत ऐकायचं नव्हतं, म्हणून तुम्हाला इथे नको. मी सांगू का त्यांना? नको, मला बोलायचं. मला बोलवलं का? कालचा हिशोब बरोबर होता ना? मला तुझ्याशी एका महत्वाच्या गोष्टीवर बोलायचंय. आजी येऊ का मी? ये ना, ये बाळा, ये. अगं हे काय, तू आत्ताच निघालीस? संध्याकाळी जाणार होतीस ना? नाही, निघते मी आत्ताच. आजी आजोबा ही वाट बघत असतील ना. तू जाणार कशी? मी टॅक्सी बोलवणार आहे. नाही अगं, मी तिकडेच चालले. मी सोडतो ना तुला गाडीने. काम आहे माझं. हो नाही नाही नको, मी जाते. मला त्याच बाजूला काम आहे. दे बॅग, दे बॅग, दे. ये तू. हे बघ बाळा, अशीच येत राहा. कोणी फोन केला तरी आणि नाही केला तरी आपलं घर समजायचं आणि यायचं. हो आजी, नमस्कार करते. हो बाळा. अगं असू दे, असू दे. ये परत. हा, येते आजी. ये. समजूतदार आहे ना पोर. काय बोलायचं होतं यांच्याशी? नाही नाही, तो आला की मग तुला बोलवेन ना, त्याच्यावर बोलताना. तुझ्यात आणि मानसीत काय आणि कुठल्या पातळीवर बोलणं झालं असेल हे आत्ता तिच्या जाण्यावरून मला दिसतंय. तिने इथे राहावं असा माझा अट्टहास नाहीये, तर तिचं इथे असणं हे तुझ्यासाठी जास्त उपयोगी आहे. हॅलो. हा मी हा येतो येतो. बरोबर येतो वेळेवर. घाबरू नको. आय एम सॉरी, पण तुझ्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मी घरी असेन नसेन, तिला इमोशनली आणि मेडिकली समजून घेणारी फक्त तू आहेस. आय नो, आय विल टेक केअर ऑफ इट. फक्त एक रिक्वेस्ट होती. आय नो तुझ्या मनात खूप सारे प्रश्न असतील, पण त्यांची उत्तरं तिला विचारण्याची वेळ निघून गेली आहे. सो तिला गिल्टी वाटणाऱ्या गोष्टी आपण. डोंट वरी. एक सांगू, अनफॉर्च्युनेटली माझ्या येण्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागणार आहे. कशावरून? मी चांगलंच ओळखते माझ्या ताईला. त्या त्रासापेक्षा तिचं सेफ राहणं जास्त आवश्यक आहे. आणि म्हणून ही गोष्ट घरातल्या कुणालाही नाही कळणार, कुणालाच. काय कोणालाच कळणार नाही? काय लपवाछपी चालली? अरे विजय, ए मोहन, विजया, अरे ए मोहन्या. अगं बाई, कुठे गेलेत? काय झालं? विजय आणि मोहन कुठे आहेत? क्लासला गेलाय तो. आणि हे दुकानात असतील. दोघेही दोन्ही ठिकाणी नाहीयेत. अगं बाई, आता मोहन्या, अरे ए विजया. नान्या,
काय झालं? आग लागल्यासारखा का ओरडतोयस? ए, माई हा. बाकी काही नाही. गिऱ्हाईक परत चाललेत ना, दुकान बंद असल्यामुळे, म्हणून बघायला आलो होतो कुठं गेलाय तो. शिवाय मोहन सुद्धा क्लासमध्ये नाहीये. हे देवा. मी एक काम करते, मी फोन करते. नाही म्हणजे काहीतरी काम असेल दोघांना म्हणून. दोघांना एकाच वेळी? मधूलाच बोलवते. मधू, मधू, नान्या. मधू आला. हा माई मधू मला सांग, विजय आणि मोहन दोघं गेलेत कुठे एकत्र? ते काय झालं माई? काय झालं? हे बघ. आणि सगळे उभे का असे? बसा बसा. कुठे होता तुम्ही दोघं? सांग ना, कुठे होता एकत्र? एकत्र? हा? एकत्र नाही, मी ते क्लासमधल्या मुलाच्या ऍडमिशन साठी त्याच्या आई वडिलांना भेटायला गेलो होतो. आणि मी आपल्या दुकानात ते गळतंय ना त्याची डागडुजी करायला माणसं बोलावून मधूला सांगून गेलो होतो. होय माई. नाही तसं असेलही, पण काय आहे, दोघेही अचानक गायब झाले ना, म्हणून अचानक गायब थोडीशी भीती वाटली हो मला. हो का? आता नीट लक्षात ठेव, याच्या पुढे नीट खात्री केल्याशिवाय आगीच्या बंबासारखा जर ठणाणा केलास तर खरा बंब आणून तुला वरून खालून धुवून काढील ना. तुला माहित आहे, मला घरामध्ये लपवा छपवी केलेली चालत नाही आणि आवडतही नाही. होय माई. ताई, अगं कसली लपवाछपवी? मी तुम्हा दोघांचंही बोलणं ऐकलंय. गैरसमज नको करून घेऊस ताई. कोणाला कळणार नाही म्हणजे काय? कोणाला कळणार नाही? आणि इतकंच होतं तर मी आल्यावर तुम्ही तुमचं बोलणं का थांबवलं? अरे आता बास झालं. आजवर कधीही लपवाछपवी केली नाही. तो माझा स्वभावही नाही. जी काही लपवाछपवी चालू आहे ना, ती फक्त तुला वाचवण्यासाठी चालू आहे. नाही वाचायचंय मला. मला फरक पडत नाही. दळवी काय आहेत हे तुला कळलेलं नाहीये मोनिका. जी गोष्ट लपवायचा प्रयत्न चाललाय ना, ती जर प्रत्येकाला कळली तर तुझं काय होईल याचा अंदाज नाहीये तुला. आणि इतकंच असेल ना तर खाली जातो आणि सगळ्यांना एकत्रच सांगतो. चल. चल. खरंच चल. सांगून टाकूया ना सगळ्यांना. नक्कीच सांगू की लग्न लागताना तुला हे सगळं कळलं होतं. तरी तू माझ्याशी लग्न केलंस आणि ही गोष्ट तू सगळ्यांपासून लपवलीस. सांगूया, आपल्यातलं नातं डॉक्टर आणि पेशंट हेच असेल. माझ्यासाठी सध्या तू फक्त एक पेशंट आहेस. आणि इतर कुठल्याही पेशंटची जशी मी काळजी घेतो तशीच तुझीही घेईन. पण एवढं लक्षात ठेव की आपल्या दोघांमध्ये एक मोठी भिंत असेल, कायमची. आता तू झोप, तुला गरज आहे त्याची.